नेक्स्ट चॅप्टर आहे कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टचा एक फॉर्म्युला लिहून घ्या. सगळ्या टर्म्स सेम आहेत, सगळ्या टर्म्स सेम आहेत, फक्त कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये काय होणार आहे, शॉर्टकट मी वापरणार आहे CI. आधीच्या सगळ्या टर्म सुद्धा सेम आहेत. CI म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट. त्याच्यानंतर आधीच्या टर्म म्हणजे प्रिन्सिपल, P म्हणजे प्रिन्सिपल, हे सुद्धा सेम आहे. रेट R हे पण सेम आहे. त्यानंतर टाइम T हे पण सेम आहे. या गोष्टी सगळ्या सेम आहेत या चॅप्टर मध्ये सुद्धा. फक्त इथं कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला बदललेला आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, समजा फर्स्ट इयरला एक प्रिन्सिपल अमाउंट आहे आणि फर्स्ट इयर याच्यासाठी समजा SI1 सिंपल इंटरेस्ट 1 एका वर्षाचा इंटरेस्ट जर समजा A आहे, A एवढी अमाउंट आहे, किंवा A नको कारण आपण ते टोटल अमाउंटला मानतो. SI1 हे जे फर्स्ट इयरचा इंटरेस्ट आहे, ही रक्कम SI ला धरून, म्हणजे आता या वर्षाची टोटल रक्कम किती झाली सांगा, A1. या वर्षीची टोटल रक्कम किती झाली, A1. आणि A1 ची व्हॅल्यू आपण कशी काढतो, A1 P प्लस काय करतो, SI1 बरोबर का नाही. A P प्लस SI1 म्हणजे जेव्हा आपण पहिल्या वर्षासाठी रिपेमेंट करतो तेव्हा किती रक्कम देत असतो, प्रिन्सिपल अमाउंट प्लस इंटरेस्ट, प्रिन्सिपल अमाउंट प्लस असं एवढं देणार आहे. पण जेव्हा सेकंड इयरला प्रिन्सिपल कन्सिडर केलं जातं तेव्हा ते प्रिन्सिपल फक्त P न घेता ही जी टोटल नवीन अमाउंट आली ना हिला आपण प्रिन्सिपल समजत असतो. मग इथं हे जे नवीन P2 येते ना, P2 म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टच्या बाबतीत असं होतं की प्रिन्सिपल अमाउंट चेंज होते, आधीच्या इंटरेस्ट सहित नवीन अमाउंट जी येते तिला आपण प्रिन्सिपल घेतो. मग इथं P2 काय येणार आहे, ते जे नवीन आलं ते म्हणजे A1 ही जी रक्कम आहे ना तिला आपण काय म्हणणार आहे, तिला आपण काय म्हणणार, प्रिन्सिपल असं म्हणणार. म्हणजे दुसऱ्या वर्षाचा जो इंटरेस्ट आहे तो या नवीन रकमेवरती कॅल्क्युलेट करतो. हे मी थोडंसं सिंपल करून सांगण्याचा प्रयत्न केलाय. हे नसेल समजलं तर मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सांगतो. बघा, समजा प्रिन्सिपल 100 रुपये आणि फर्स्ट इयरला आपण त्यांना रिटर्न दिले 120 रुपीज, म्हणजे इंटरेस्ट किती पे केला सांगा, 20 रुपीज इंटरेस्ट पे केला, बरोबर आहे. पण समजा आपण फर्स्ट इयरला त्यांना रिटर्न करत नाहीये, आपण आणखीन अजून एक सेकंड इयर पण ते पैसे वापरतोय, तर सेकंड इयरला प्रिन्सिपल अमाउंट 100 राहणार का, नाही. कंपाऊंड इंटरेस्ट जर पैसे घेतले गेले तर सेकंड इयरला प्रिन्सिपल अमाउंट किती होणार आहे, 120 होणार आहे. इथं P इक्वल टू किती येणार, 120. समजलं का. म्हणजे फक्त पहिल्या वर्षासाठी सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हे दोन्ही सेम असणार आहेत, पण सेकंड इयरला मात्र चेंज होणार. समजायला डायरेक्ट प्रॉब्लेम घेतली की हा कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. प्रॉब्लेम घ्या, एक फॉर्म्युला लिहून घ्या कंपाऊंड इंटरेस्टचा आणि मग डायरेक्ट प्रॉब्लेम घेऊन लक्षात येऊन जाईल. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहा, compound interest is equal to CI is equal to principal amount into bracket into another bracket 1 plus R upon 100 raised to T. टाइम इथं raised to ला घ्यायचा आहे, ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट नाही, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करायच्या अगोदर -1 आणि मग नंतर स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करा. हा याचा फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्टचा. फिफ्थच्या स्टुडंटने फक्त लिहून घ्या, बाकी जितका समजेल तितका समजेल. प्रश्न याच्यावरती आपल्याला परीक्षेला पडणार नाही, नवोदयच्या परीक्षेला तर पडणार नाही. फक्त समजतंय का बरं, नाही समजलं तरी ठीक, समजलं तरी ठीक. झालं, फॉर्म्युला लिहून घेतला. हा चालतंय. कंपाऊंड इंटरेस्ट भेटला. आता एक प्रॉब्लेम घेऊया आणि डायरेक्ट
सोडून बघा. हा झालाय फॉर्म्युला झाला सगळ्यांचं लिहून. प्रॉब्लेम घ्या, कंपाऊंड इंटरेस्टवरचा प्रॉब्लेम. क्वेश्चन 1. फाइंड CI, फाइंड कंपाऊंड इंटरेस्ट CI ऑन सम. आता सम म्हणजे सुद्धा प्रिन्सिपलच घ्यायची. ऑन सम रुपीज 800, रुपीज 8000, रुपीज 8000, रुपीज 8000 for 2 years, for 2 years at 5% per annum, compounded annually, compounded annually. म्हणजे याच्यामध्ये अॅन्युअलीच कन्सिडर करावं लागणार आपल्याला. इंटरेस्ट रेट जो आहे तो अॅन्युअली कन्सिडर केला पाहिजे, तर सोपं जातं कॅल्क्युलेशनला. फॉर्म्युला सगळ्यांना आठवत आहे का? मला जरा प्रॉब्लेम मधलं कोणकोणते फॅक्टर्स आहेत ते सांगा. सम इक्वल टू 8000 आहे, म्हणजेच प्रिन्सिपल अमाउंट किती झाली? 8000. त्यानंतर टाइम किती झाला? 2 इयर्स. प्रॉब्लेम कडे बघितलं की लगेच लक्षात येते. आणि रेट किती दिलेला आहे? R इक्वल टू 5% दिलेला आहे. आणि आपल्याला शोधायचं आहे फक्त CI. आणि जर अमाउंट विचारली तर प्रिन्सिपल प्लस काय करायचं? जिथे SI करत होतो तिथं CI करायचं. म्हणजे सिंपल इंटरेस्टच्या पेक्षा थोडं सगळं याच्यात काय आहे, फक्त SI च्या ऐवजी CI घ्यायचं. लक्षात आलं एवढं? फॉर्म्युला सेम आहे. CI इक्वल टू काय आहे? CI इक्वल टू फॉर्म्युला सांगा. T इंटू स्क्वेअर ब्रॅकेट काय दिलंय? 1 प्लस R अपॉन 100 रेज टू T मायनस 1 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. बरोबर आहे. आता हे पाचवीच्या ना तसं फारसं झालेलं नाही आहे. रेज टूचे प्रॉब्लेम वगैरे कसं सोडवायचं पण तरी समजतंय का बघा. P किती आहे? 8000. बरोबर आहे. इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट सांगा 1 प्लस R किती आहे? 5 अपॉन 100. परत रेस टू किती? T आहे म्हणजे 2 मायनस 1. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? काय सांगता? फक्त आहे त्या व्हॅल्यूज, दिलेल्या व्हॅल्यूज आपण इथं पुट केलेल्या आहेत. समजलं एवढं? एवढ्या 2 स्टेप लिहून घ्या व्यवस्थित. मग पुढचं बघू, कॅल्क्युलेशन मग करू. एवढ्या 2 स्टेप लिहून घ्या. घेतलं का नाही? प्रॉब्लेम वरचा लिहून घेतलाय सगळ्यांनी? वरचा प्रॉब्लेम पुसू. गिवन डेट आपण पुसून टाकतो. फॉर्म्युला झालाय? फॉर्म्युला लिहून झालाय? अगोदर लिहिलाय की आपण फॉर्म्युला. आता याच्या पुढची स्टेप बघा. हे इथं कन्फ्युजिंग होणार आहे थोडं. आता 8वीच्या लेवलचं मॅथ्स काय असणार आहे इथं. आता असे प्रॉब्लेम याच्यापेक्षा अवघड प्रॉब्लेम आपण सोडवले आहेत खरं तर. 8000 हे आहे तसं 8000 आहे तसं ठेवलं. इथं बघा, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. इथं काय केलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. किंवा डिनॉमिनेटर सेम करून घेतलं. ह्या 1 ला आपण काय करायचं? 100 अपॉन 100 म्हणायचं. काय करायचं? 100 अपॉन 100. म्हणजेच 100 अपॉन 100 च केलं तर काय होणार आहे? डिनॉमिनेटर सेम होणार. आणि 100 प्लस 0 किती होणार? 105. म्हणजे 105 अपॉन 100. काय शंका याच्यामध्ये? 1 लाच आपण काय केलंय? 100 अपॉन 100. आणि डिनॉमिनेटर सेम म्हणून डायरेक्ट ऍडिशन केली. म्हणून इथं काय झालं? इथं काय झालं? काय एक स्टेप लिहायची एक्स्ट्रा. चला पहिला प्रॉब्लेम म्हणून एक स्टेप लिहून घ्या. 100 अपॉन 100 लिहून घेतलं प्लस 5 अपॉन 100 लिहून घेतलं. नेक्स्ट प्रॉब्लेमला डायरेक्ट करू. हे स्क्वेअर आहे तसं, हे -1 आहे तसं. काय चेंज केलं कळालं? 1 ला फक्त 100 अपॉन 100 मांडलेले. का? फॉर सिम्प्लिफिकेशन. कारण इकडच्या बाजूला 100 दिसतंय डिनॉमिनेटरला म्हणून. एवढं कळालं?
आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं किंवा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून डायरेक्ट ऍडिशन केलं, हे दोन्हीपैकी काही वापरू शकता. 8000 into 100 plus 5 किती झाले 105 डिवाइडेड बाय 100 into 100 सॉरी 100 दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे डिनॉमिनेटर सेम लिहिला. इथं ब्रॅकेटचा होणार स्क्वेअर आणि -1 हे आहे तसं स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये -1. लक्षात आलंय? हे लक्षात आलं का? आता फक्त इथे एक चेंज करायचा, इथं फक्त एक चेंज करायचा, तो म्हणजे असा. चेंज काय करू शकतो सांगा? हे म्हणजेच काय, हे ए स्क्वेअर झालं, हे काय झालं ए स्क्वेअर, ते सगळ्याच्या सगळं ए स्क्वेअर झालं 105 डिवाइडेड बाय 100. आणि ह्या 1 लाच मी काय करतो 1 स्क्वेअर करतो, ह्या 1 ला काय करतो 1 स्क्वेअर करतो. कारण काय सांगा, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला माहिती आहे? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू काय असते फॉर्म्युला? a प्लस b इनटू अनदर ब्रॅकेट a मायनस b. सोपं आहे ना? मग या फॉर्म्युलासाठी त्याला असं केलेलं आहे म्हणून इथं 1 स्क्वेअर करून घेतलं. नेक्स्ट स्टेप काय आहे? 8000 इनटू, आता हे सगळं मिळून काय आहे a स्क्वेअर आहे, हे सगळं मिळून काय आहे a स्क्वेअर आहे आणि हे सगळं याला काय म्हणणार आहे b म्हणजेच b ची व्हॅल्यू किती झाली 1. बरोबर. मग 8000 आणि ह्या ब्रॅकेट मध्ये याच्या ब्रॅकेट मध्ये इथं काय होणार a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजेच काय झालं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजेच काय झालं, इथं मल्टिप्लिकेशन a प्लस b म्हणजेच काय झालं 105 अपॉन 100 प्लस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय झालं 105 अपॉन 100 मायनस 1. काय शंका याच्यामध्ये? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला वापरला a प्लस b आणि a मायनस b. आता इथं a म्हणजे टर्म कुठली आहे 105 अपॉन 100, ही टोटल टर्म काय आहे a आणि b ही टर्म कुठली आहे 1. काय शंका इथपर्यंत? स्टेप समजायला? पुढची स्टेप बघा. इथं काय चेंज होऊ शकतो सांगा? परत मगासारखंच 8000 इनटू या 100 क्रॉस मल्टिप्लाय करायचं, मग 1 लाच आपण काय मानायचं 100 अपॉन 100 म्हणजेच काय झाले 105 अपॉन 100 प्लस 100 अपॉन 100 आणि इकडे काय करणार आहे 105 अपॉन 100 मायनस 100 अपॉन 100. बरोबर आहे. आता जसं जसं तुम्हाला समजेल तस तसं नंतर ते डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा. आता 8000 इनटू 105 प्लस 100 किती झाले 205 अपॉन 100 इनटू हे 105 मायनस 100 म्हणजेच किती झाले 5 अपॉन 100. काय शंका? इकडचे 3 0 1 2 3 इकडं 1 2 3 1 2 3. लक्षात आलं? गेले. शिल्लक काय उरलं इथं इक्वल टू 8 into 205 into 5 upon 10 म्हणजे काय सांगा बरं 5 1 जार 5 5 2 जार 10. बरोबर आहे. परत 2 1 जार 2 2 4 जार 8. सिंपल आहे. म्हणजे उरतं काय फक्त 4 into 205 म्हणजेच किती झाले 20 आणि हे 8. 205 into 4 म्हणजेच किती 820 820 रुपीज हा झाला कंपाऊंड इंटरेस्ट. लक्षात आलं सगळ्यांच्या? कंपाऊंड इंटरेस्ट किती झाला 820 रुपीज. कुठल्या स्टेप मध्ये काही अडचण असेल तर मला विचार. लक्षात आलं प्रॉब्लेम कसं सोडवायचा? लिहून घ्या. हा एक रेग्युलर मेथडने प्रॉब्लेम सोडलेला आहे. काही परत शॉर्टकट आहेत जे आपण वेगवेगळ्या प्रॉब्लेमला परत नंतर बघू. आता सध्या हे रेग्युलर मेथडने एक एक स्टेप बाय स्टेप सोडवलेलं आहे. लिहून घ्या. कुठे काय राहिलेलं नाही आहे ना? ₹820 एवढा कंपाऊंड इंटरेस्ट येतोय.